मित्र मी आम्ही आणि मस्त स्वागत झालेलं आहे माझं. मी विशेष नमस्कार मित्र मी आम्ही आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे एच.डी. आणि बघा इकडं गाडी कशी स्टार्ट करते मध्येच बंद पडते. आय डोंट नो व्हॉट इज द इश्यू एक्झॅक्टली. दाखवावं लागेल बरीच लवकरात लवकर. कधी कधी यायला हायवेलाच बंद पडतं माहिती आहे का. डायरेक्टली अशी स्पीडमध्ये असते 70-80ला आणि डायरेक्ट इंजिन डेट कनेक्शन लूज. बटन इकडे असं दाबावं लागतं आणि मग स्टार्ट होतं. आज आपण लेफ्ट नाही घेता राईटला टर्न मारलेला आहे. ॲज आय सेड इन येस्टरडेज व्हिडिओ की आपण आज लोअर परेलला जाणार आहोत. दॅट टू फॉर एन पासपोर्ट रिन्युअल. आणि मग तिकडून बॅक टू आपला डेली रोजीरोटी. आज पावसाचं जरा वेगळं रूप दिसायला भेटते. म्हणजे लिटरली निघताना मी व्हाईट कलर शर्ट घातलं म्हणून जॅकेट घातलेलं जस्ट असं आणि एकदम कडक ऊन होतं. तरी पण म्हटलं पाऊस आज सकाळपासून ये जा करतो. हे कळालं ना. आता तुम्हाला मगाशीच दाखवलं बघा. आता बघा किती कडक ऊन पडलेलं आहे. त्यामध्ये रिमझिम पाऊस पण चालूच आहे. तेव्हा तो अचानक मध्ये जातो आणि आता धो पडतो की 2 मिनटं जरी थांबल तर पूर्ण भिजायला. मला आहे ना एक्झॅक्ट रोड माहीत नाही आहे. आपण परेलला जो राईट मारणार आहोत तिकडे थांबून मॅपवरती बघूया कसं काय ते. आज जिकडे दुनिया चालली आपण त्या मार्गाने चाललो, त्या दिशेने चाललो. म्हणून आपल्याला आज मजबूत ट्रॅफिक दिसतंय. रिअर टायरचा ब्रेक इतका आवाज मारायला लागला आहे. ला 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 ला. चलते मजबूत जाम आहे आणि आपण टाईम पण ऑफिस आवरच निवडला आहे. त्या कारणाने बरं जास्त बघायला भेटतं आपल्याला. जर पाऊस झाला असतं जरा ना चांगलं वाटलं असतं. जरा तर रेनकोट घालून जे गरम व्हायला लागलं आहे ना ते नकोसं वाटतं. फील ग्रेटफुल यार की आपण ऑपोजिट दिशेने कामाला जातो दररोज.
हेवी ट्रॅफिकमध्ये वाचतो. एवढ्या वेळानंतर मी फक्त एक ब्रिज क्रॉस करून आता दुसऱ्या ब्रिजवरती आहे. होली शिट. फायरिंग मस्त होती गाडी जुन्या बाईकची. रॉयल एनफिल्ड तो सायलेन्सरमध्ये काहीतरी काम केलेलं वाटत होतं. ॲक्च्युअलमध्ये ती बुलेट मशीनसारखीच चालत होती. मशीनसारख्या गोळ्या झाडत होते. असेल सिग्नल दिला आहे जाऊ देतो पण बघितलं 3.5 किलोमीटर आहे. 30 मिनटं लागले. आता इथून कुठेतरी सरळ जाऊन आपल्याला राईट घ्यायचं आहे. राईट घेतल्यावरती स्ट्रेट आणि मग लेफ्ट. देन आय विल रीच माय डेस्टिनेशन. कुठे हा लेफ्ट आहे मग सेकंड लेफ्ट. इकडे लेफ्टला ऐक्यामध्ये 4-5 वेळा आलो आहे मी. टेक द नेक्स्ट लेफ्ट. ओके ऐक्याजवळच आहे. तर पासपोर्ट ऑफिस इकडेच आहे का? पार्किंग आहे. ओके थँक्यू. याद रखो किसको आना होता है यहाँ पे. आइडिया नहीं तो आउट ऑफ द ड्रिंक. आपलं पासपोर्टचं काम अधुरं राहिलेलं आहे. रिझन बिंग की माझा पासपोर्ट ॲक्च्युली माझं पासपोर्ट ॲक्च्युली रिन्यू करायचं होतं आणि मी ते लग्नाआधी काढलेलं म्हणून त्याच्यामध्ये माझं सिंगल नाव होतं. आणि जेव्हा मी आता रिन्यूसाठी जेव्हा फॉर्म भरला होता त्यामध्ये मॅरेज डिटेल्स वगैरे पण टाकले. तर मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. त्यामुळे त्यांनी होल्डवरती टाकलेलं आहे आणि मला 3 दिवसानंतर पुन्हा बोलवलेलं आहे अलॉंग विथ द ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट डॉक्युमेंट. रेस्ट ऑल माझ्याकडे आधार कार्ड होतं, पासपोर्ट होता जुना आणि मी बर्थ सर्टिफिकेट दिलेलं. बर्थ सर्टिफिकेट तर त्यांनी मागितलं नाही. आणि मेक शुअर जर तुम्ही पण असं जात असाल तर तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि वन इम्पॉर्टंट थिंग इज की तुमचं डिजी लॉकर कंपल्सरी आहे. म्हणजे सर्व जणांना ते डिजी लॉकर इन्स्टॉल करायला सांगतात. जॅकेट नव्हतं घातलं, येताना पाऊस पडला, यायला परत जॅकेट घातलं. जॅकेट घातलं 5 मिनटासाठी पाऊस होता. त्यानंतर इतकं गरम व्हायला लागलं ना, त्यानंतर इतकं गरम व्हायला लागलं की साईडला थांबवली गाडी
पुन्हा सर्व काढलं जॅकेट वगैरे आणि ऑन माय वे टुवर्ड्स रोजी रोटी काम पे जा रहा हूँ. परत हवामानामध्ये बदल डॉगेज व्हायलो. आता तर मी साईडला थांबणार पण रेनकोट घालणार नाही आणि तो बारीक. मी पावसाला चॅलेंज केली आणि चॅलेंज ॲक्सेप्टेड बाय पाऊस अँड हिअर आय एम अगेन वेअरिंग रेनकोट. तर ही चौथी वेळ look at those mountains there. Not sure whether you guys are able to see it, but that looks superb here. एकदम superb दिसतंय ते. चला तर मग व्हिडिओ समाप्त करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.